गेल्या 35 दिवसापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू होते. आंदोलन आता यश आलेलं आहे. इचलकरंजी तिरंगा रॅली काढण्यात आलेला आहे. आपल्यावर काय सांगाल साहेब, तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे. आज धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला नाही, घेतलेला आहे. या देशातल्या तरुण विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधानाला राजीनामा देण्यास भाग पाडलेला आहे आणि दिला नसता तर ह्याच्यापेक्षा गंभीर परिणाम झाले असते. दिलेला आहे आणि नुसतं एवढ्यावर झालेलं नाही आहे. अजून जे 21 विद्यार्थी आत्महत्या केलेले आहेत त्यांच्या वारसांना मदत असो, पोलिसांनी ज्या मुलींचा आणि महिलांचा विनयभंग केला आहे त्यांच्यावर कारवाई असो किंवा जखमी विद्यार्थ्यांना मदत असो आणि नीट प्रकरणातला पूर्ण तपास असो, हे मुद्दे क्लिअर झाल्याशिवाय ही आग आता शांत होणार नाही. जे राजकीय पक्षानं जे जमलं नाही त्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं. काँग्रेस जनता पार्टीने 1.5 महिन्याच्या पक्षानं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा फार मोठा इतिहास या देशाला आहे. खर तर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा भगतसिंगांच्या बरोबर सगळे तरुणच होते आणि त्याच्यानंतर 50 वर्षापूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्यावेळी या देशामध्ये सत्तांतर झालेलं होतं. 50 वर्षानं त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा होते. कुठेतरी काय वाटतं, विद्यार्थी आज आनंद उत्सव रस्त्यावर उतरून करायला धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिल्यानंतर एक जोश देशामध्ये आलेला असं वाटतं. 100% आमच्या सरकारमध्ये राजीनामा देण्याची पद्धत नाही असं म्हणणाऱ्यांच्या घशात त्यांचे दात गेलेले आहेत. कुठेतरी जंतर मंतरवर लाठीचार्ज झाला, मुलींवर मारहाण झाली, मुलांवर, पण विद्यार्थी हटला नाही. 100% कारण ज्या महात्मा गांधींना यांनी मोडीच काढलेलं होतं त्या महात्मा गांधींच्या विचाराप्रमाणे या विद्यार्थ्यांनी अत्यंत कौतुकास्पद पद्धतीने हे आंदोलन रेटलेलं आहे आणि सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही होता हा धडा घालून दिलेला आहे. भाजपच्या नेत्यांनी कुठेतरी टीका केली की आम्ही विद्यार्थ्यांकडे बोलून राजीनामा दिलाय. देशाचे पंतप्रधान ह्याच्यावर कधी म्हणजे सोशल मीडियावर आले नव्हते, पण सोशल मीडियावर आले. काय सांगाल? याला म्हणतात माझीच लाल, दुसरं काही नाही. आपण जर बघितलं तर टीका केल्या. कॅमेरामॅन निखिल विसे, सायनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.